नाची खान आहे। विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा नसून आमच्यासाठी सण आहे आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी विरेवाडीचा आम्हाला अभिमान आहे, विरेवाडीचा आम्हाला अभिमान आहे। मी एक विरेवाडीकर। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। सामन्याच्या दिशेने जाऊयात। अर्थातच टीम एका बाजूला आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी संघाकडून खेळ करताना आपणास पाहायला मिळतील प्रकाश कुराव, उमेश कोळेकर आणि त्याच्या समवेत आकाश मोहिते मात्र या संघाचे आयकॉन खेळाडू असतील आणि या संघाचा हुकमाचा एक्का अर्थात शुभम साळुंखे। दुसऱ्या बाजूने सामन्याला करूया सुरुवात। म्हणजेच या फायनलच्या मॅच मधील पहिला चेंडू मित्रांनो सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल असं प्रेम केलं तसंच प्रेम करत राहा। या स्पर्धेमधील आपण पाहतोय ही शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मधील हा पहिला चेंडू विशाल वरंडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय। समोर मात्र शुभम साळुंखे। मॅच अगदी मात्र आता ऑन होते। या स्पर्धेची ग्रँड फिनाल आहे, फायनल मॅच आता मात्र चालू होते। लेट्स प्ले। सामन्याला करूया सुरुवात। विशालचा पहिला चेंडू आपण पाहतोय ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय। अगदी ग्रामस्थ मंडळ विरेवाडी कृपया स्टेजच्या समोर यायचं इथे टॉस कॉबॉक्स मध्ये। ग्रामस्थ मंडळ विरेवाडी जे कोण असतील खेळाडू जे आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत ते सोडले तर बाकीचे विरेवाडीचे जे उपस्थित खेळाडू असतील किंवा नागरिक असतील किंवा सन्माननीय सदस्य असतील त्यांनी कृपया इथे यायचं आहे। अगदी आपण पाहतोय केंजळवाडी संघाचा खेळ चांगला राहिला त्यानंतर सागर पवार सर यांच्या माध्यमातून त्यांना देखील एक प्राइज मिळाले। अर्थातच 5001 रुपये रोख रक्कम आपण पाहतोय जी मात्र त्यांना दिली जाईल। अनिल केंजळे कॅप्टन या आपल्याच देखील ही रक्कम दिली जाणार आहे। सागर पवार सर यांच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट आशियन मधील त्यांच्या माध्यमातून ज्यांनी मात्र तृतीय पारितोषिकावरती नाव कोरलं त्यांना मात्र 5001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते। धन्यवाद। अगदी काही यथोचित मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने करतोय। अगदी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सड हाताने मदत झाले, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली त्या सर्वांचे मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आपण पाहतोय आभार व्यक्त केले जात आहेत। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे। विरेवाडी संघाच्या माध्यमातून थोडीशी धांदल उडाले कारण की आम्ही आयोजन दमदार केलं आणि आम्ही खेळ देखील दमदार केला। आम्ही फायनल मॅच देखील करतोय आणि आम्ही फायनल मॅचचं आयोजन देखील करतोय। थोडीशी आपण पाहतोय धावपळ होते परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय रवी आपण पाहतोय झेल पूर्ण या संघाचा हुकमाचा एक या ठिकाणी छोटा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होतोय। मॅच चालूच राहील, मॅच मध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊ। सर्वप्रथम मी या ठिकाणी पीडी सपकाळ सन्माननीय पीडी सपकाळ साहेब भारत फोर्स इंजिनियर पुणे यांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा प्रामुख्याने सत्कार आहे। विरेवाडी गावचे संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। सन्माननीय पीडी सपकाळ साहेब भारत फोर्स इंजिनियर पुणे। त्यानंतरचा पुढील सत्कार असेल विजय बेबले सर नवी मुंबई महानगरपालिका। पुढील सत्कार असेल विजय बेबले सर नवी मुंबई महानगरपालिका आणि यांचा सत्कार मी संतोष जाधव यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते करावा पुष्पगुच्छ देऊन। विजय बेबले सर। आकाश मोहिते आलाय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंखेची जागा घेण्यासाठी। हा विशाल वरंडे हा प्रबळ दावेदार असणार आहे। चला पुढील सत्कार राजाराम हा चेंडू कट केला जातोय समोरून मात्र आपण पाहतोय फिरवत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये समीकरण सुरू आहे। पृथ्वी टू विशाल, विशाल टू पृथ्वी म्हणजे बॉलर टू कीपर आणि कीपर टू बॉलर। या मॅच मध्ये आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच। अगदी आपण पाहतोय ओव्हर षटक कमी करावी लागेल कारण की बॅड लाईट होते, कोणालाही नुकसान होऊ नये ही देखील काळजी आम्ही घेतोय। अगदी स्पर्धा व्यवस्थित झाली शेवट देखील असाच व्हावा। फटका खेळलाय आकाशच्या बॅट मधून चेंडू अगदी आकाशाला चुंबन देऊन आलाय।
रोहित सोमर्डे कॅच पूर्ण करतोय, होतंय विकेटचं पतन. आता मात्र दुसरा खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आसनाला जाऊन बसलाय. सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय विशाल वरंडेच्या मैदानाच्या आतमध्ये. पुढील सत्कार होतोय राजाराम सपकाळ बापू उपाध्यक्ष धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था आणि यांचा सत्कार बाबासो जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. राजाराम सपकाळ बापू उपाध्यक्ष धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था यांचा बाबासो जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार होत काय. पुढील सत्कार आहे धनंजय साळुंके साहेब ढेबेवाडी. धनंजय साळुंके साहेब ढेबेवाडी. विलास जाधव यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन धनंजय साळुंके साहेबांचा सत्कार करायचा आहे. धनंजय साळुंके साहेब ढेबेवाडी गावचे सुपुत्र आहेत, त्यांचा सत्कार होतो या ठिकाणी. तदनंतर पुढील सत्कार आहे दत्तात्रय कदम. तदनंतर पुढील सत्कार दत्तात्रय कदम ट्रॅक्टर मालक यांचा सत्कार मी अंकुश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन. पुढील सत्कार रतन सावंत पैलवान यांचा सत्कार मी पुन्हा एकदा विलास जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे रतन सावंत साहेबांचा. त्यानंतर पुढील सत्कार आहे शंकर माने पत्रकार चाफळ विभाग. मी किरण बोरगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. शंकर माने पत्रकार चाफळ विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आहेत सन्मान्य उपचिटणीस माफ करा. पुढील सत्कार आहे मच्छिंद्र सूर्यवंशी युवा उद्योजक आणि त्यांचा सत्कार. पुढील सत्कार आहे दत्तात्रय कदम मेकॅनिक आणि यांचा सत्कार रमेश जाधव यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय दत्तात्रय कदम मेकॅनिक. चांगला फटका, रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत निश्चितच 2 धावा मिळतील. त्यानंतर गणेश सपकाळ यांचा सत्कार सुरेश जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. त्यांना मी विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन गणेश सपकाळ साहेबांचा सत्कार करायचा आहे. उमेश आयकॉन खेळाडू. पुढील सत्कार आहे ज्ञानेश्वर कदम माऊली. दिलीप जाधव यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर कदम माऊली साहेबांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात येईल. पुढील सत्कार आहे सन्माननीय दादा कदम यांचा सत्कार विठ्ठल जाधव यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात येईल. सन्माननीय दादा कदम साहेब. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, त्या दरम्यान झेल कंप्लीट. अजून एक झटका लागतोय. टीम अगदी आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी संघाला उमेश कोळेकर शेवटचा आशेचा किरण त्याला देखील माघारी धाडलंय. आता स्पर्धा अव्वल होती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये, तर हा संघ देखील अव्वल राहिला या स्पर्धेमध्ये. भैरवनाथ 11 विरेवाडी हे नाव मात्र कायम सर्वांच्या ध्यानात असू द्या, कारण ती विरोधक संघाला काम फोडणारी टीम आहे जी मात्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. सत्कार सुनील जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सुनील जाधव यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन प्रदीप जाधव सनबूर साहेबांचा सत्कार करायचा. त्यानंतर पुढील सत्कार असेल अजय पगारे. धाव संख्या होती 11. अजय पगारे. अविनाश जाधव यांना विनंती करतो की अजय पगारे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. ऐसा वाईड आहे स्फेअर मारा. अगदी पृथ्वीराज यादव ऑल इंडिया आयकॉन, एक रोल मॉडेल देखील आपण पाहू शकतो त्याच्याजवळ. अगदी त्याच्या माध्यमातून बरेच खेळाडू आदर्श घेत असतात त्याचा. असा खेळाडू अजय पगारे युवा उद्योजक आहेत. लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, लोकांनी आपल्याजवळ काहीतरी शिकलं पाहिजे. तोच हा पृथ्वीराज यादव आपण पाहतोय. त्यानंतर पुढील सत्कार आहे हा देखील वाईड आहे. बंडू कदम विरार. बंडू कदम विरार यांचा सत्कार
विकास जाधव यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात येईल. बंडू कदम विरारहून आलेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यानंतर पुढील सत्कार आहे राहुल शेळके, हेही विरारवरून आलेत. प्रकाश जाधव या चेंडूला यांना सन्मान दिला विनंती करतो जातो. आपल्या शुभ एक हस्ते extra cover reason मध्ये पुष्पगुच्छ देऊन क्षेत्ररक्षक आहे, सत्कार चांगलं करायचा. क्षेत्ररक्षण आणि याच्यावर राहुल दुसऱ्या डाव्याचा शेळके. कॉल आहे. डेंजर झोन वरती विनोद सर धावत होते, त्यांना देखील विकेट गमवावी लागले. होतंय विकेटचं पतन. अजून एक हादरा, अजून एक झटका लागतो टीम जंगलवाडी संघाला. 14 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती लगावल्या गेल्या. त्यानंतर पानसकर साहेब येरफोळे यांचाही सत्कार होणार आहे. धावत यायचं आहे, स्पीडअप घ्या कारण की टीम चेस करणार आहे. विरेवाडी अंधार पडला नाही पाहिजे याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर महत्वाचे यथोचित सन्मान केले जातील आणि तदनंतर आपण पाहतोय या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ज्यांना मात्र सर्वजण ज्या सोहळ्याची वाट पाहत असतात तोच मात्र पारितोषिक वितरण सोहळा देखील होणार आहे. त्यानंतर फोटोशूट देखील आपण उजेडामध्ये करायचे कारण की ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. याच्या आठवणी जपून ठेवायच्या सर्वांना, याची देखील नोंद घ्या. सन्माननीय महेश कदम साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. रमेश जाधव आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तिसरं षटक राहुल रोहित सोमाडे. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. प्रयत्न चांगला होता. चेंडू Comeback मैदानाच्या चांगला आहे. आतमध्ये, चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एस बॅटर आउट होतोय. अगदी नॉस्टा केंडवरचा बॅटर आपण पाहतोय बाद होणार आहे. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण विशाल वरंडेला साथ मिळाली, पाठिंबा मिळाला तो शुभम जाधवचा. आणि याच्या दरम्यान आपण पाहतोय अगदी एकच धाव येत असताना दुसऱ्या धावेवरती धावचित होतोय, तो देखील माघारी गेलाय. ही देखील एक धाव फलकावरती जोडली जाईल म्हणजे संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा. 5 विकेट लॉस. अर्धा संघ नेस्तनाबूत, अर्धा संघ धारातीर्थी पुढील पडलाय. सत्कार विजय पवार हाच तो गनिमी सत्कार कावा होईल. होता या संघाचा आणि ज्यांनी मात्र गनिमी कावाचा उपयोग करत किशोर असताना जाधव यांना मी विनंती या करतो टीमला आपल्या शुभ हस्ते आतापर्यंत पुष्पगुच्छ देऊन धारातीर्थी सत्कार पाडलं करायचा जातंय. आहे. अर्धा संघ नेस्तनाबूत केला जातोय या. म्हणजे छाना 11 जंगलवाडी संघ चारी मुंड्या चीत केलाय. या चेंडूवरती फटका खेळला बाबूराव साळुंखे, फरतरवाडी. असेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन. 6वा गडी माघारी. काही गोलंदाजी राहिले. हा रोहित सोमरडे आज सह्याद्री क्रिकेट असण्याचा आयकॉन आहे. जशी गोलंदाजी विशाल वरंडे, जशी गोलंदाजी पृथ्वीराज यादव, तशीच गोलंदाजी रोहित सोमरडे देखील करतो. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आपण पाहतोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधले तिन्ही आपण पाहतोय खेळाडू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये छाप सोडली जाते, या फायनलच्या मॅच मध्ये छाप सोडली जाते. एक चांगला खेळ देखील पाहायला मिळालाय. आता चेंडू झालेत पूर्ण, 2 चेंडू पूर्ण झालेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट देखील आपण पाहतोय गमावल्यात देखील आणि प्राप्त देखील केलेत. राजेंद्र जाधव हे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील बाबूराव साळुंखे यांचा. नवनाथ सावंत बोरगेवाडी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. हा चेंडू निर्धाव आहे. या चेंडूवरती देखील उभं केलं जात आहे. गोलंदाजी आवडली असेल रोहित सोमरडेची त्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. ऐटी गावाचा खेळाडू हा देखील ग्रामीण विभागामधून नाव करतोय, नाव मोठं देखील करतोय या स्पर्धेमध्ये. हा रोहित सोमरडे रोखून ठेवले. 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15. अगदी हा चेंडू देखील निर्धाव आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि बॅटर गॉन. आता येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती 4 पूर्ण चेंडू झालेत. या धावत या नवीन बॅटर स्पीडअप घ्यायचंय. अगदी या 100 मीटरची स्पीड काही इश्यू नाही. या धावत ठिकाणी सत्कार होणार आहे. विजय सूर्यवंशी मस्करवाडी कृपया लवकर यायचं आहे. विकास नाडेकर आपलाही सत्कार होणार आहे. विकास नाडेकर साखरवाडी कुठे असतील त्यांनी ताबडतोब यायचं आहे. समाधान आरेकर आपलाही सत्कार होणार आहे. आपणही व्यासपीठावर यायचं आहे. विनोद पिंपळुसकर आपणही कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे, व्यासपीठावर यायचं आहे. जी जी नावं घेतली कृपया वेळेत येऊन सहकार्य करायचं आहे. विनोद पिंपळुसकर, समाधान आरेकर, विकास नाडेकर, विजय सूर्यवंशी मस्करवाडी दादा या सर्वांनी वेळेत येऊन सहकार्य करा आम्हाला. या चेंडूवरती देखील सिंगल रन आणि आता शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. काय रोखून ठेवलंय यार. नाहीये आवाज देतोय विशाल, आवाज देतोय नको. जे चाललंय ते योग्य चाललंय.
जे चाललंय ते योग्य चाललं होतं. या चेंडूवरती देखील विकेट गमावले म्हणजे फक्त 16 धावा रचू शकले टीम जाना 11 जंगलवाडी. आता 17 धावा चेस करायचे आहेत आणि हा मात्र डाव्या हाताचा खेळ आहे विशाल वरंडे आणि पृथ्वीराज यादवचा. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मॅच मध्ये काय होणार आहे. पहिली ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. पहिली ओव्हर मेंडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, परंतु दुसऱ्या बाजूने दोन धुरंधर धावा ठोकायला देखील उभे आहेत. एका बाजूला विशाल वरंडे येणार आहे तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी यादव देखील येईल. तोपर्यंत आपण पाहतोय टीम जाना 11 जंगलवाडी येस मैदानाच्या आतमध्ये येऊन आपण स्ट्रॅटेजी करा, प्लॅनिंग करा. विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आणि अगदी विकास नाडेकर समाधान आरेकर दोघांनाही विनंती आहे या आपला देखील सत्कार होणार आहे आयोजकांच्या मार्फत. कृपया सहकार्य करायचं फक्त वेळेत येऊन. विकास नाडेकर आणि समाधान आरेकर कृपया सहकार्य करा, कारण भरगतच्या कार्यक्रमातून कोणाचं नाव राहू नये म्हणून आम्ही हा कार्यक्रम अगोदरच घेतोय. यज्ञेश सूर्यवंशी मस्करवाडी आपण आपलाही सत्कार होणार आहे. यज्ञेश सूर्यवंशी मस्करवाडी अगदी आता आपण पाहतोय तब्बल 17 धावांचं आव्हान. 18 चेंडू मध्ये बॉल टू रन, एक धाव कमी देखील असेल याची देखील नोंद घ्या. यानंतरचा महत्वाचा सत्कार होणार आहे प्रवीण सूर्यवंशी पाबळवाडी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी टीम भैरवनाथ 11 फेरेवाडी संघ कडून 2 पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील महत्वाचे खेळाडू तालुका स्तरीय आयकॉन आपण पाहतोय पृथ्वीराज यादव. यस राम जाधव आपले शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. फोटोग्राफर फोटो काढायचा आहे कृपया. या विकास नाडेकर पृथ्वीराज यादव आणि त्याच्या समेत विशाल वरांडे हे बॅटर आपण पाहतोय जे मात्र या 17 धावा चेस करण्यासाठी आलेत. हाच विशाल आणि हाच पृथ्वीराज दुपारच्या सत्रामध्ये 94 धावा रचू शकतो, तर या 17 धावा का नाही रचणार हे देखील पाहावं लागणार आहे मॅचच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने संघाचा आयकॉन खेळाडू उभा राहिलाय, या अडचणीमध्ये उभा राहिलाय आकाश मोहिते. डाव्या हाताने गोलंदाजी करतो म्हणजे हे देखील बॅटल खूप महत्वाचे असेल. ही देखील बॅटल मध्ये आपण पाहतोय फरतरवाडी जितेंद्र साळुंके फरतरवाडी आपलाही सन्मान करूया सामन्याला सुरुवात. सचिन साळुंके फरतरवाडी आपल्या दोघांचाही सन्मान होणार आहे. कृपया व्यासपीठावर यायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सुंदर असा सामना पाहायला मिळतो. महान टीम मुकाबला मेगा फायनल. पहिला चेंडू फटका खेळला जातोय. अगदी मिडॉन वरती चेंडू फील्ड झालाय. उमेश कोळेकर आलाय, चेंडू फील्ड देखील करतोय. या दरम्यान पहिला चेंडू पूर्ण. फटका खेळलाय पुन्हा एकदा डीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विजय धावतोय. चेंडूवरती आलाय, चेंडू फील्ड. एक धाव दुसऱ्या धाव्यासाठी देखील धावतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 2 धावा. लेझी क्रिकेट खेळून चालणार नाहीये. अगदी अग्रेसिव्ह पद्धतीने ही मॅच खेळावी लागेल, तेव्हा कुठे मात्र जाना 11 जंगलवाडी संघ आपण पाहतोय मॅच मध्ये इन होऊ शकते. अगदी 50-50 समीकरण चालू शकतं, परंतु जोपर्यंत हे 2 बॅटर आहेत तोपर्यंत समीकरण अवघड असतील. या दरम्यान स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली ओव्हर खूप इम्पॉर्टंट आणि त्याच पद्धतीने फेकी देखील करतोय आकाश मोहिते. फटका खेळला जातोय, चेंडू पायावरती. तदनंतर चेंडूला धाडून दिलाय सरळ 4 धाव्यांसाठी. स्क्वेअर लेग रिजन वरतून येतोय पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून. घणाघाती प्रहार, चौकार आणि या चौकारांची धाव फलक पुढे जाणार आहे. संघाची धाव संख्या आपण पाहतोय जशी पुढे जाते तशी उत्सुकता वाढते. भैरवनाथ 11 वेरेवाडी संघाची आपण पाहतोय डगआउटची आवाज वाढतोय आणि अगदी मात्र आवाज का वाढला जाणार नाहीये, कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय वर्षभर आपला आवाज चालू ठेवण्यासाठी खेळली जाते. या स्पर्धेमध्ये जो विजेता राहतो त्याचा बोलबाला मात्र संपूर्ण वर्षभर राहतो. अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 साला रडार मध्ये त्याला सरळ पाठवून दिलंय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड चेंडू निघून चाललाय लॉफ्टेड स्ट्रोक. सरळ सीमारेषे पार अजून आले आव्हान जवळ. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. आता फक्त
5 धाव्यांची गरज आहे. एक षटकार मॅच फिनिश. एक षटकार विजयाचा शिल्पकार. एक षटकार आपण पाहतोय विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन. एक षटकाराने या विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरणारा संघ मिळेल. एक षटकाराने इतिहास घडेल. हा इतिहास घडवणारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तो म्हणजे पृथ्वीराज यादव पाहतोय आपण, जो मात्र लढतोय विरेवाडी संघाकडून. आता 5 धाव्यांची गरज असेल. काय घडणार आहे? फटका आलाय आकाशाला कवच घालून. या स्पर्धेमधील चॅम्पियन टीम विरेवाडी आपण पाहतोय, ज्यांनी मात्र इतिहास रचला जातोय. पृथ्वीराज यादव आणि विशाल वरंडेचे आपण पाहतो जोरावरती या स्पर्धेवरती नाव कोरलं जातंय. आम्ही दमदार आयोजन करतो आणि आम्ही दमदार खेळ देखील करतोय. संपूर्ण पाटण विरेवाडी या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय तो भैरवनाथ 11 विरेवाडी. हार्ड लक चाणा 11 जंगलवाडी. परंतु आपला देखील या स्पर्धेतील खेळ चांगला झाला. चला एन्जॉय झाले असेल. हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही संघ एकमेकांना आणि मैदानाच्या बाहेर यायचं आहे. नक्कीच दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला, परंतु चांगला खेळ